लिंबूला किती एक बादली बंद झालं. अबू कुठे गेला तू? का जवळ आम्ही पटकन ना बनवून घेतलेला आहे. एका झाला. ह्या फांद्या बघा किती फुटल्यात, 4-5. कडक झालाय ना पाईप. पाणी लावायचंय, झाडांना पाणी मारायचंय, त्याच्यामुळे तयारी चालली. मोटर चालू करायची. तर पाईप सगळ्यात आधी माळ्यामध्ये सोडतो. कुरल झाडं बघा, कारण अगोदर पाणी ना थोडंसं खराब येतं ना, मग ते डायरेक्ट झाडाला पोचतं. मग खराब पाणी पण वाया नाही घालवायचं. बस झालं. पाईप झालाय कडक थंडीने. मग असा वाकडा हलाय तो. थोडंसं खेचून घे या साईडला, नळापर्यंत पोचायला पाहिजे ना. तिकडे थोडंसं खेचून घे, नाही पोचणार. तो कडक झालाय ना आता. चला, वातावरण खूप गार आहे आज, थंड थंड. हे बघा चूल पेटवलंय. चुलीला केळीची पानं आहेत ना, ते टाकलेले सुकीवाली, पेटेल ती. हा मस्त झाले वातावरण. काय ते नाही, तो कडक झालाय आज म्हणून. पेटली बघा चूल आणि गेले दोघं जण पाईप लावायला. इकडनं दिसतील आता जाताना. हां थोडासा वेळ जातो ना, पाईप काढलेले आहेत ना आपले. आता जॉईन करत जातील ना, एक 10 मिनिटांनी पाणी आपल्याला चालू होईल नळाला. तो बघा शेरू पण गेला त्यांच्या जोडीला, गेले. चला, अजून काय लाकडं लावली चुलीला, कारण म्हटलं थोडासा वेळ जाईल ना पाणी वगैरे भरेपर्यंत. उगाच म्हटलं लाकडं वाया नको जायला, त्याच्यामुळे बारीक सारीक कचरा फक्त पेटवला आहे. आणि सकाळी उठल्या चूल पेटवायची सवय झालेली असते ना, मग जमत नाही ते. बघा चाललं आहे झाडांना पाणी घालायचं काम चाललं आहे. मी आता घरातलं करून घेतलं, म्हणजे सगळं घरातलं भरून घेतलं. आता चालले मी टॉयलेट वगैरे धुवायला. त्याच्या आधी ते जरा बघते म्हटलं. ही झाडं बाकी आहेत अजून, तिकडची झाडं झाली ना. पुढची बाकी आहेत झाडं. पुढे तो चाफ्याचं झाड आहे ना, त्याला घातलंय पाणी. ते खराब पाणी आलं ना मगाशी, तो समोरचा चाफा आहे ना, त्याला घातलंय. चला, तिथं पाणी घालून झालं ना, मग काही चिंता नाही. चलो, अजून पाऊण तास जाईल तरी पण, कारण ती टाकी ना अजून भरायची बाकी आहे. आणि बारीक सारीक सगळं म्हणजे वरची टाकी चालू केली आता. अगोदर पहिला वरची टाकी भरतो आणि मग बाकीचं भरतो, कारण बाकीचं काही चालतं नंतरला भरलेलं. शेरू कुठे गेला काय माहीत नाही. चांगलं बघा कडकडत ऊन आलं आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर ती बघा वरची टाकी आपली ओव्हरफ्लो झालेली आहे. पाणी बघा पडतं आहे. ते पाणी की नाही खाली पडलं ना, तरी डायरेक्ट ते केळीच्या इथं जातं. बांध घातलं आहे साईडला. आता कॉक आहे ना बंद केला तिकडचा, आता पुढचा कॉक चालू केलेला आहे पुढच्या टाकीचा. आणि ते ड्रममध्ये टाकलं आहे पाणी भरायला. एकीकडे झाडांना पाणी मारायचं काम चाललेलं आहे, एकीकडे पाणी भरून ठेवायचं पण काम चाललेलं आहे. म्हणजे आता आठवड्यातनं एकदा पाणी घालतो, पण आता एक 2-3 दिवस झाले उन्हाचा तडाखा वाढलेला आहे ना, थंडी कुठेतरी कमी झाल्या काही वाटते. त्याच्यामुळे आता आठवड्यातनं 2दा पाणी घालावं लागेल. आज वार आहे रविवार, आणि रविवारच्या दिवशीच पाणी घालायचं ठेवतो, कारण कुणालसुद्धा असतो ना जोडीला, नाही तर खूप अशी धावपळ होते. कुणाला तर तिकडे आहे, म्हणजे जिथे पाईप आपले मोटर आहे ना, तिथे कुणाला जाऊन बसलेलं आहे, कारण ते पाईप वगैरे निघतात ना. आता रस्त्याचं काम चाललं आहे, त्याच्यामुळे ते जॉईन करायला लागतं ना पाईप, म्हणजे काढलेले आहेत पाईप. त्याच्यामुळे एक माणूस तिथे बसावं लागतं. आणि मग बाकीचं सगळं आहे ना, आम्ही दोघंजण इथे पटापट करतो. घरात सगळं आता करून घेतलेलं आहे. आता मी कुकर लावला आहे, म्हणजे नाश्त्याची वगैरे तयारी सगळ्यांच्या. तर म्हटलं का पाणी भरता भरता ते काम पण आहे ना होऊन जातं. मग आता हे ड्रम भरले का, बादल्या वगैरे आहेत थोडंसं ते भरून ठेवते. तोपर्यंत कुणालचे बाबा पुढच्या साईडला आता पाणी मारायला घेतात. म्हणजे हे मागचं सगळं झालं आहे मारून, आणि आता पुढची बाजू बाकी आहे. आपल्याकडे इतकी झाडं आहेत ना, पण लहान झाडांना कसं 1-2 दिवसांनी मारतो, आणि मोठ्या झाडांना आठवड्यातनं एकदा मारतो. त्याच्यामुळे आजचा दिवस आहे मोठ्या झाडांना पाणी मारायचा. नारळ हे जे सगळे आहेत ना आपण लावलेले. हा बघा ड्रम आता आला आहे भरायला, थोडंसंच बाकी आहे. चला, जितकं स्टोअर करून ठेवता येईल ना तितकं पाणी आज स्टोअर करून ठेवायचं, म्हणजे पुढील काही दिवस मग आपल्याला चिंता नाही मग पाण्याची. कुकर लावून आले, जरा बघती. हा नळ बंद केला आहे.
हा इकडचा नळ बंद केलाय, भरलं इकडचं सगळं, आता तुझी टाकी बाकी आहे. हा हा लिंबूला किती एक बादली बंद झालं. बारकी एक बादली आहे. नंतरला माहिती काय कर, ऐकलं का, पाईप आहे ना जरा फिरून घे आणि मग ते लिंबूला असं वर शॉवर सगळं जातो ना, काय होणार झारीनी. हा पाईप जरा असं फिरून घेऊन इथे होईल. लिंबाला शॉवरिंग करायला जमत नाही पण केलं बघा, वेळेवाकडं केलं. लिंबाला आपण शॉवर करून पाणी टाकलं चांगलं असतं. हा पाईप आहे मी पटकन फिरून घेतला आणि झालंय सगळं आपलं पाणी भरून. आता हे पाईपामध्ये उरलेलं पाणी आहे ना, ते आता ह्या चहाच्या पत्तीला शेवटचं असतं ना राहिलेलं. अजून येते ना. तिला काही रोज पाणी घातलं जात नाही, काहीतरी 8-15 दिवसांनी घालतो, तरी पण चांगली झाली आपली चायची पात. तर ती झारी भरून घे. चला. कुठला वाफा? खालनं सोड ना. येऊ दे जरा 5 मिनटं बसू दे. धमाल झालं, खूप धावपळ झाली हो. पण झालं सगळं, झाडांना पाणी घालून झालेलं आहे. आता काय संध्याकाळी काम नाही आपल्याला पाणी घालायचं, आम्ही संध्याकाळचं घालतो ना बारक्या झाडांना. आज सगळी सकाळीच करून झालेले. ती झाडी जाऊ दे सावलीमध्ये. आता जरा पोटा पाण्याचं बघायचं. भूक लागली, आता थोडीशी तयारी करून घेतले, पण आता पाणी मारून झालं त्याच्यामुळे निवांत आहे. आणि चूल पण बघा एकीकडे मगाशी विजली होती, पुन्हा ती पेटवली. कुठला पाईप? हा कोणी चिपकवला? अच्छा, मग आता रस्त्याचं काम झालंय, मग आता पाईप काढायची गरज आहे काय? आता परत पाहिजे अजून. हा ते काम गाड्या येतात ना, आता परत जातील कुणाच्या बाबा पाईप काढायला. पुन्हा तो पाईप आहे ना एवढा काढून ठेवायचा. पण झालंय फायनली, पाणी झालंय. कुठला ब्ल्यू काळावाला ना? हा जा मग, मी बघते नाश्त्याचं बघते. ते वाघ्या शेरूला बघा, शेरू गेलाय सकाळपासून खेळतोय. मला असं वाटतं कुणालच्या इथे असणार तो. वाघ्याला आता मगाशी सोडलं, कारण त्याला सोडलेलंच नाही सकाळपासून. आणि शेरू घरी यायचा काय पत्ता नाही, त्याच्यामुळे त्याला पण सोडून टाकलं. कारण त्यांना पण सू करायचं असतं ना. म्हणजे सकाळी एक राऊंड मारून त्याला आणला होता, पण तरी पण तो जास्त असा एक कुटकुट करायला लागला, त्याच्यामुळे त्याला पण सोडून दिलं. आता असतील मगाशी इथे रस्त्यावर ते होता खेळत. आता येतील ह्या दोघांसोबत, येतील दोघंजणं. त्यांचं खाणं मी रेडी करून ठेवलेलं आहे आणि बाकीचं तर आमचं तर बाकी आहे. चला आता काही सुट्टी आहे आज, त्याच्यामुळे फारसं काही चिंता नाही, होऊन जाईल. करूया आपण, करूया. काल तुम्हाला कालच्या का परवाच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं मसाल्याबाबत. तुम्हाला मी म्हणाली होते आणि मसाल्याचा व्यवसाय मला चालू करायचा आहे असं पण मी म्हणाली होती. त्यावेळेस मला डायरेक्ट येऊन तुमच्याशी बोलायचं होतं, पण त्याचा आवाज होता त्याच्यामुळे मला नाही बोलता आलं. तर मसाल्याचा व्यवसाय आपण चालू करतो आहे आणि आत्ता जो मसाला मी करणार आहे सगळं रेडी करून ठेवलेलं आहे. पण आमच्या इथे काय झालं आहे की ते चक्की जे असते ना, काय त्याला म्हणतात, डंका मसाल्याचा डंका, ते अजून चालू नाही झालेलं आहे. ते मंगळवारपासून चालू होणार आहे. पण सगळं मसाल्याची तयारी वगैरे मी आता भाजून वगैरे उद्याला ठेवणार आहे आणि मग रेडी झाला का सगळं तुमच्याशी शेअर करणारच आहे मी, कसं काय सगळं ते. तर नव्याने व्यवसाय आपण चालू करतो आहे मसाल्याचा. गेल्या वर्षीपासूनच मला करायचं होतं, पण गेल्या वर्षी नाही जमलं, तर ह्यावर्षी करते. तर कोणाला जर का मसाल्याची ऑर्डर द्यायची असेल तर नंबर तुम्हाला मी देते स्क्रीनवरती किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, मेसेज करा. पण करायचं आहे, काहीतरी करायचं आहे व्यवसाय, त्याच्यामुळे आता ही मी सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही सर्वजण मला साथ द्याल अशी मी अपेक्षा करते तुमच्याकडनं. आणि होईल. मला स्वतःला पण खूप असा कॉन्फिडन्स आहे की जे काही मी आता सुरू करते ना त्यात मला नक्कीच यश मिळणार आहे. त्याच्यामुळे आणि कुठून ना कुठून तरी सुरुवात करायलाच पाहिजे होती. आणि मला असं वाटतं की काही ना काही करत राहायचं, उगाचच रिकामी
बसण्यापेक्षा काहीतरी उद्योगधंदा प्रत्येक स्त्रीने करायला पाहिजे आणि त्याच दिशेने म्हणून हे पहिलं पाऊल मी टाकलं आहे. तर तुमची सगळ्यांची साथ असू द्या आणि स्क्रीनवरती नंबर दिसेल त्याच्यावर सगळ्यांनी म्हणजे कॉन्टॅक्ट करा ज्यांना ज्यांना हवं असेल त्यांनी. आणि मग तुम्हाला कसं घरपोच कसं काय देता येईल ना तर सगळं आपण बोलून मग डिस्कस करूया. पाणी पी पाणी पी. हां कसा खुश झालाय मगाशी कुई 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 नुसतं चालू होतं. हां शेरू आपला गायब आहे, शेरू अजून आला नाही. हां बसा बसा शांत बसा. दमलाय हा कुठेतरी लांबनं आलाय हा. हां कुठे कुणाल कुठे कुणाल शेरू होता तिथे तुझ्याजवळ तिकडे होता का? डॅमच्या इथे गेला असेल. येईल आता भूक लागली का येईल बरोबर. त्याला खूप वेळ झाला. शेरू पण गायब आहे बघ कशी शेपटी हलते. नाही नाही त्याला भेटला असणार हा पण. दोघं जण भेटलेले आहेत. हा बाग्या आला घरी आणि तो तिथंच राहिला असेल. असणार इथेच असणार पुढच्या साईडला असेल. पुढे काम चालू आहे. नाही नाही पण पुढे काम चालू आहे ना रस्त्याचं त्या साईडला जाणार नाही. मागच्या साईडला ह्या रानात असतील. मागच्या साईडला हा मधनं इकडनं आला असेल. तो खुश बघ किती आहे बघा कसा खेळतोय तो वाघ्या. खुश झालंय ए वाघी वाघू बाबू कुठे गेला तू? हा बस झाला कुणाला त्याला पाणी पाज रे. पाणी ठेव पुढे मिनिट वाढका. चला खा प्यायचं नाही काय? हां आता इथे काय बघतो? नाव नाही करायचे आज. आता रविवार आहे ना. हा बघा हा ना मगाशी आला म्हणजे आपल्या वाघ्याला बांधून ठेवलं ना त्याच्यानंतर हा घरी आलेला आहे. दोघंजण एकत्रच कुठेतरी खेळत होते. नाश्ता पाहिजे ना खायला पाहिजे ना. आता भूक लागले. चला जेवणाचं नाही नाश्त्याचं थोडंसं केलेलं आहे. हा बघा हा भात त्यांचा काढून ठेवलं आहे. आणि इथे मी आता सगळ्यात आधी तर चपात्या केल्या कुणालच्या बाबांसाठी कुणालसाठी. ह्या 2 नाचणीच्या भाकऱ्या भाजलेल्या आहेत माझ्यासाठी. वाघ्या शेरूसाठी हाफ फ्राय बनवलेलं आहे आणि 2 अंडी ना मी एकत्र टाकलेले आहेत. तवा चांगला असा गरम होता झाले ते आता. आणि हा बघा हा सुका जवळा मी पटकन ना बनवून घेतलेला आहे. कुणालनी आवाज केला आहे दरवाजाचा. तो गेला आहे आंघोळीला. चला आता सगळ्यांना नाश्ता येते. सगळ्यात आधी पहिला वाघ्या शेरू यांना काढते. त्यांचा भात आहे ना गरम होतं ना. 2 अंड्याची हाफ फ्राय आणि भात आहे ना त्या दोघांना खूप आवडतो. त्यात काय नाही टाकलेलं फक्त नावाला फक्त तेल बस. सुट्टीचा दिवस असल्यामुळे आज सगळं की नाही आमचं निवांत चालू होतं. आणि आज बागेतलं काम करायचं नाही. आठवड्यातनं एकदा सुट्टी घ्यायची असं की नाही आम्ही ठरवलं आहे. त्याच्यामुळे झाडांना पाणी घालून झाल्यानंतर बघा आता नाश्त्याचं वगैरे करून झालं सगळ्यांना खाऊ पिऊ घातलं. त्याच्यानंतर कुणाल आणि कुणालचे बाबा आहेत ना दोघं जण मार्केटमध्ये गेले होते. मी त्यांना आज ओली मच्छी खायची होती त्याच्यासाठी. तर इथे मी आता थोडीशी जेवणाची तयारी दुपारच्यासाठी म्हणजे नारळ वगैरे किसायला सुरुवात केलेली आहे. म्हटलं काय मच्छी आणतील काय माहीत नाही. त्याच्यामुळे ती सगळी तयारी करून घेतली. दोघं जण आले मार्केटमधनं आणि आल्यानंतर कुणालचे बाबा म्हणाले की नाही मला आता जेवायचंच नाही आहे. कारण सकाळी त्यांनी जवळा आणि चपाती वगैरे भाकरी वगैरे खाल्ली होती ना त्याच्यामुळे त्यांना इच्छा नव्हती जेवणाची. त्याच्यामुळे मग आणलेली मच्छी ना म्हणजे कोलंबी त्यांनी आणली होती ती काय दुपारी बनवलीच नाही. मग म्हणजे जेवण सगळ्यांनी स्किप केलेलं आहे. तर म्हटलं रात्रीच्या वेळेस बनवता येईल आणि त्याच्यामुळे तशीच ती फ्रीजमध्ये ठेवून दिली. मी माझं दुसरं काम आहे ना म्हणजे आता हे कपडे वगैरे धुवून घेतलेले आहेत. तुम्हाला आता मगाशी मी म्हणाले की आता आपल्याला मसाल्याचा व्यवसाय चालू करायचा आहे आणि त्याच दिशेने सगळी तयारी की नाही मी सुरू केलेली आहे. म्हणजे कशा पद्धतीने सगळं कामाचं नियोजन करायचं. घरचं काम आहे माझं यूट्यूबचं काम आहे म्हणजे घरचं सगळं सांभाळून मला हा व्यवसाय करायचा आहे. आणि त्याच दिशेने सगळं म्हणजे माझी जी तयारी असेल नियोजन प्लॅनिंग ते सगळं मी आता करायला की नाही सुरुवात केलेली आहे. आता माझं आता उद्याचं ज्या काही गोष्टी मला करायच्या आहेत सोमवारच्या दिवशी त्याच्यामुळे आजपासनं ती मी सुरुवात केलेली आहे. म्हणजे घरचं काम जास्तीचं सगळं मी आज करून घेतलेलं आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी मला त्या कामाचा लोड नको त्याच्यामुळे. आणि असं नियोजन केलं ना की आपण जे काही ठरवतो ना त्या सगळ्या गोष्टी की नाही व्यवस्थित होतात. आणि त्याच दिशेने आता मी सुरुवातसुद्धा केलेली आहे. म्हणजे बऱ्याच वेळा तुमच्या सगळ्यांच्या मला कमेंट्स असतात की ताई तुम्ही तुमची तब्येत सांभाळा म्हणून.
तर माझी तब्येत सांभाळूनच सगळ्या गोष्टी मी करणार आहे आणि माझी खूप अशी इच्छा आहे मनापासून की हे मी करावं आणि मला त्यात आवडसुद्धा आहे. आता फक्त मला तुमच्या सगळ्यांची की नाही साथ हवे, म्हणजे कशा पद्धतीने मला पुढे जाता येईल. तुमच्याकडे पण अजून काही म्हणजे सांगण्यासारखं असेल ना, तुम्हाला जर काही सुचवायचं असेल मला, तर नक्कीच तुम्ही मला सांगू शकता कमेंटच्या माध्यमातून किंवा मला म्हणजे नंबर बघा मी आता स्क्रीनवरती दिलेला आहे, ते तुम्ही म्हणजे माझ्याशी बोलू पण शकता. म्हणजे अजून मला काहीतरी करता येईल आणि नवीन नवीन गोष्टी मलासुद्धा तुमच्याकडनं माहिती पडतील. त्याच्यामुळे नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा आणि मला पुढे जाण्यासाठी मदत करा. ह्याची रोपं पण छान झाली ना, वांग्याची रोपं कशी मस्त झालेत ना. हा बघा लाल माठ कसं झालं आहे, छान एकदम मजबूत झालं. एकाच ह्याला ह्या फांद्या बघा किती फुटल्या आहेत, 4-5 फांद्या फुटलेल्या आहेत. उद्याला काढायला पाहिजे भाजी. आणि मिरचीची रोपं काढल्यानंतर लावते कधी हे सगळं होणार, ते सगळं वाफा होणार नाही पण ते आज का उद्याला आज ना. हा बी पूर्ण करून देतो व्यवस्थित. आज आम्ही बागेतलं काही काम नाही केलेलं आहे. आज काय झाडांना पाणी घालतच किती मोठं काम होतं सकाळी. आता याला खत घालत आहेत टोमॅटोच्या रोपांना. टोमॅटोचे रोपं बघा किती छान झालेत. हे टोमॅटो धरायला सुरुवात झाली छानपैकी. एवढे होतील असं वाटलं नव्हतं ना. भरपूर रोपं रुजली, बिया टाकलेल्या ना, बापरे सगळ्या बिया रुजलेल्या आहेत. लावायला जागा नाही आमच्याकडे आता, इतक्या बिया म्हणजे रोपं झालेले आहेत. अर्धी रोपं बघा तिकडे पण आहेत, ते खाली बिली पडलेत ते रोपं. राख टाकलाय, शेण टाकलंय आणि काय ते खत. तर आठवड्यातनं एक दिवस आराम करायचा असं, म्हणजे मला भरपूर अशा कमेंट्स आल्या ताईंच्या की तुम्ही रोज बागेमध्ये काम करता तर एक दिवस सुट्टीचा घ्या. आणि तसंच आम्ही आता केलेलं आहे. आज आम्ही अजिबात काही काम केलं नाही, फक्त पाणी मारायचं काम मात्र ते गरजेचं होतं. त्याच्यामुळे ते आणि ते करावंच लागणार, कारण झाडांना पाण्याशिवाय झाडं काही जगणार नाहीत. त्याच्यामुळे आज पूर्ण दिवस सगळ्यांनीच आराम केलेला आहे. आता कुणालच्या बाबांना कंटाळा आला होता म्हणून ते बागेमध्ये गेले होते. तर इथे मी आता चहा ठेवला आहे संध्याकाळचा. त्यांचं म्हटलं काम होईपर्यंत इथे चहा होऊन जाईल, त्याच्यामुळे पटकन इथे गवती चहा बनवायला सुरुवात केली. आलं वगैरे घातलं आहे आणि त्याच्यानंतर मी घेतली भांडी घासायला. म्हणजे दुपारची थोडीशी जेवणाची भांडी ना माझी बाकी होती. सकाळी नाश्ता वगैरे केलं ते सगळी भांडी झाली होती करून, फक्त ही आता एक 4-5 भांडीच होती. तर पटकन म्हटलं घासून घेते, म्हटलं चहा होता माझं हे किचनचं पण म्हटलं होऊन जाईल. झाला चहा झाला, चहा प्यायचा बाकी आहे. कुणालच्या बाबांचं काम आहे ना अजून चालू आहे. शेवटचं रोप आहे खत पाणी करायचं. आज काय करायचं नव्हतं पण त्यांना बसून बसून कंटाळा आला, त्याच्यामुळे मग त्यांनी संध्याकाळी नाही करून घेतलेलं आहे. आणि मी आज इतकी झोपलेली आहे, चेहऱ्यावरनं बघा तुम्हाला माहीत पडत असेल, जवळजवळ 1.5 तास मी झोपलेली आहे. त्याच्यामुळे खूप असं फ्रेश वाटते मला. आता चहा पिऊन झाल्यानंतर बाकीचं मग सगळं जरा म्हणजे आवरते वरून सगळं. तर चला मग ताईनो आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.